वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी देखील केली आहे। मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत, त्यामुळे मुंबईत येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं नसल्याचं विधान भैयाजी जोशी यांनी केलं होतं। त्यावरून ठाकरेंनी भैयाजी जोशींवर हा निशाणा साधलाय। चालू आहे याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बोलणारे कवी मिळतील, मराठी बोलणारे, त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतात, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे, मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ह्या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही। आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे। एक तर कारवाई करावी, नाहीतर हे जे काही पाप आहे हे त्यांनी मान्य करावं। आणि आता उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही जोशी बुवा। भैयाजी जोशींच्या विधानावर राज ठाकरे चांगलेच संतापलेत। आपण राज ठाकरे यांचं वक्तव्य पाहतोय। राजकीय हेतू असल्याशिवाय हे विधान होणं नाही असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र भाजप निषेध नोंदवणार का असा सवाल देखील आता राज ठाकरे यांनी उपस्थित केला। तर आपण पाहतोय भैयाजी जोशी हे चांगलेच आता अडचणीत सापडलेले आहेत। मराठी माणूस हे वक्तव्य विसरणार नाही जोशी बुवा यांनी लक्षात ठेवावं असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। राजकीय हेतू असल्याशिवाय हे वक्तव्य होणं नाही असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात, एक प्रकारे सरकारवरच त्यांनी निशाणा साधलाय। MMR मधील विकास राजकीय हेतू न समजण्या इतकी मराठी जनता दूधखुळी नाही। भाजप राज्याच्या अस्मितेला प्राधान्य देत निषेध नोंदवणार का